नमस्कार, मी मोहिनी सोनार। तुमच्या घरात अंत्योदय रेशन कार्ड आहे का किंवा तुमच्या ओळखीचं कोणी या योजनेचा लाभ घेत आहे का? मग ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण केंद्र सरकार अंत्योदय अन्न योजनेच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे आणि या एका बदलामुळे काही कुटुंबांचं रेशन कमी होणार आहे तर काहींना याचा थेट फायदा होणार आहे। आता नेमका कसा बदल करण्यात येऊ शकतो पाहूयात। आतापर्यंत अंत्योदय रेशन कार्ड असलेल्या प्रत्येक कुटुंबाला दरमहा सरसकट 35 किलो धान्य मिळायचं, मग त्या घरात 2 माणसं असोत किंवा 6। पण आता सरकारचं असं म्हणणं आहे की ही पद्धत न्याय्य नाही आहे। नव्या प्रस्तावानुसार प्रत्येक व्यक्तीला दरमहा 7 किलो धान्य दिलं जाईल, मात्र एका रेशन कार्डवर कमाल मर्यादा 35 किलोच राहणार आहे। याचा अर्थ जर तुमच्या कुटुंबामध्ये 3 सदस्य असतील तर 35 ऐवजी फक्त 21 किलो धान्य मिळेल। 5 सदस्य असतील तर याचा काहीच बदल होणार नाहीये, पण 6 किंवा 7 सदस्यांचं मोठं कुटुंब असेल तरीही 35 किलोच धान्य मिळणार आहे, म्हणजे प्रति व्यक्ती मिळणारा धान्याचं प्रमाण कमी होणार आहे। सरकारचा दावा आहे की या बदलामुळे रेशन वाटपात पारदर्शकता येईल, काळ्या बाजाराला आळा बसेल आणि वाचणारं धान्य खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचेल। याच बरोबर सुमारे 3 कोटी नव्या पात्र कुटुंबांना रेशन कार्ड देण्याची सुद्धा तयारी सुरू आहे। मात्र लक्षात ठेवा, हा नियम अद्यापही लागू झालेला नाहीये। सध्या हा केवळ मसुदा आहे। लोकांच्या सूचना आणि हरकतींनंतरच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे। त्यामुळे तुम्हाला हा बदल योग्य वाटतो का? कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा।